खेळ नीट खेळ. पडली 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 पडली. ए दुर्गा, दादा आला बघ. दादा, मॅचचं काय झालं? 146 नॉट आउट आहे. उद्या 200 करणार आहे. बाबा 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 बाबा. कशाला ओरडतेस? दचकलो ना मी. काय झालं? बाबा, दादाने 100 रन्स केलेत नॉट आउट आणि उद्या 200 करणार आहे. येस. त्या समोरच्या वाण्याला जाऊन सांग, बघ पैसे कमी करतो काय. तुम्हाला ना बाबा कुणाचं कौतुकच नाहीये. 100 रनचं कसलं कौतुक करायचं? ह्या क्रिकेटमुळे लोकांची पोटं भरली असती तर मुंबईत एकही माणूस उपाशी मेला नसता. अख्ख्या मुंबईत बघावं तिकडं फळकुटं घेऊन उभीच. बाबा, एवढं काही बोलायची गरज नाही. कोणाशी बोलतेस दुर्गे? त्यांना क्रिकेटचं स्पेलिंग पण माहिती नसेल. ए घोड्या, आधी स्वतःच बघ. शाळेत काय दिवे लावलेस ना माहितीये सगळ्यांना. 5वीत नापास झालेला मला शिकवतोय स्पेलिंग. तुम्हाला माहितीये कशामुळे नापास झालोय ते? आता टर्मिनलला 53% मार्क मिळालेत. नाक्यावरच्या वडापाववाल्याला 60% मिळालेत. 53%च्या गमजा मारतोय. तुमच्याशी बोलण्यात ना अर्थच नाहीये काही. काय रे, आता लंगडतोस कशाला? बॅटिंग शूज फाटलेत आणि नेमका तिथेच बॉल लागला. तरी सांगत होतो क्रिकेट सोडून दे म्हणून. हे पैसेवाल्यांचे चोचले आहेत. टॅलेंट आहे माझ्यात बाबा, टॅलेंट आहे. एक दिवस इंडियासाठी खेळीन ना, तेव्हा डोक्यावर घेऊन नाचाल मला. त्या पद्माकर शिवलकरच्या आई वडिलांना विचार किती नाचले ते. चल हात पाय धुवून घे. चल ए दुर्गे, चल भाजी चिरून घे. चल. कुठली भाजी करताय? बटाट्याची. शी, कंटाळा आलाय मला रोज रोज तीच भाजी खाऊन. खरं तर पंचपक्वानच घालणार होतो, पण धीरूभाईंनी आमच्या आईकडे कानाडोळा केला आणि कोकिळाबाईंशी लग्न केलं ना, म्हणून गदडी. ऐक बघू. ए दुर्गा. काय ग? सारेगमप सुरू झालं. आले आले. बरं, ये लवकर. तुझा जा जा तू. पण बाबा, उद्या उदबत्त्या भरून द्यायच्यात ना? होईल गे ते. जा जा तू जा. नको बाबा, थांबते मी इथेच. दोन दिवसात टीव्ही रिपेअर करतो. हा, काही जरा ओढाताण चालू आहे ना, म्हणून. मला माहितीये बाबा, पण मला ना खरंच टीव्ही मध्ये नाहीये हो इंटरेस्ट एवढा. खरंच. बाबा, आपटे काका आले होते. कशाला? 1 मिनिट. त्यांच्या मुलाची मुंजे. दुष्काळात 13वा महिना. श्री आला नाही अजून. अहो, त्याचं सिलेक्शन होतं आज. हो, पण 9:30 वाजायला आले आहेत. येईल हो. आलो. हवा आला. दादा, काय झालं? पहिल्या 30मध्ये सिलेक्ट झालोय. आचरेकर आमच्या ऑफिस मधला अंडर 17चा कॅप्टन होता. आज पिऊन आहे, पिऊन. बाबा, सचिन तेंडुलकरचे वडील तुमच्यासारखे असते तर त्याची वाट लागली असती हो. नाही रे, नाही रे, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं की अभ्यास कर रे, नंतर खेळायचं, पण पहिला अभ्यास महत्वाचा आहे. आणि हे बघ, 30 मध्ये येऊन काय फायदा नाहीये. पहिल्या 15 मध्ये तुला नवीन बॅट घेऊन देतो. नवीन बॅट. सिलेक्ट झाल्यावर 100% होईल. मी जेवण गरम करून घेतो, तुम्ही हातपाय धुवून घ्या. बाबा, एवढं पूर्ण करूया ना. करूया ग रात्री सावकाश. या या. कलर बरोबर नाहीये. मग हा बघ ना, हा चांगला आहे. अहो, ते मटेरियल बरोबर नाहीये हो. बाबा, काय कळते मग? काय ग? इकडे या ना. चल चल, लवकर लवकर पसंत कर. चल. हा, हे बघा. काय ग? बाबा, आपण हा घेऊया. हा हो. हा, वा, घे ना. तुला आवडला ना? हो. घे. वा, थोडा गॉडी आहे ना ग? नाही बाबा, चांगला आहे. नाही, मला थोडा गॉडी वाटला. बघ एखादा दुसरा कुठला तरी. थोडा महाग आहे ना बाबा? नाही नाही, छे अगं, महाग कसला. घे, तुला आवडलाय ना, घे घे, बिंदास्त घे. हा, 80 ते 85. आईचा होत्या आपतेच्या. काय रे, काय झालं? काय आवडलं नाही बाबा?
अरे केवढे झप्पे बघशील तू. काय स्वतःला जवाहरलाल नेहरू समजतोयस का? चल बघ पटकन. हा तो दाखवा. बाबा मी काय म्हणतो, हा बोल. मी माझे जुनेच कपडे घालतो, हा. त्याच्याऐवजी मला पॅड घेता का? पॅड थोबड फोडू फोडू थोबड फोडू. चल पटकन सिलेक्ट कर. घ्या मग, तुम्हाला आवडतो तो घ्या. हे बघ हा मस्त आहे, पिंक कलर आहे. दादा सॉरी 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 म्हणतोय. चल बाबा बॅटिंग करू. तुझ्या बाबा बाबा अभ्यास नाही चल. दादा हे जरा काढ ना. थांब बघू. काय ग काय घातलेस हे? हा तिकडे पण बघितलं. जर असलं खोटं काय घालू नको, मानेवर रॅश उठतात. खोटं नाहीये ते. खरं कुठून आणलंस? नाक कापलंस ना माझं? कोणाकडनं मागितलंस? नाही मागितलं नाही. मग कोणी दिलं? कोणी दिलं? ती वरची नलिनी आंटी तिने दिलं. बाबा डबा द्या ना. हा आगे. काय रे काय झालं? बाबा उद्या तुम्हाला प्रिन्सिपलनी बोलवलंय. मला कशाला? ते माहिती नाही मला. येतो सांग. सर आत येऊ? अरे हो राणे या, बसा बसा. राणे हे श्रीचे परीक्षेचे मार्क्स. आता मला सांगा, मी कसा बसायला देऊ याला स्कॉलरशिपच्या परीक्षेला? राणे तुम्ही स्कॉलरशिपचं वेळ तुमच्या डोक्यातनं काढून टाका. अहो असं करू नका प्लीज. अहो होतं नव्हतं ते सगळं मी पणाला लावलंय. प्लीज सर असं करू नका. राणे आपल्या शाळेचा स्कॉलरशिपचा रेकॉर्ड 100% आहे. तो याच्यामुळे बिघडव म्हणता? नाही बिघडणार. अहो मी रात्रंदिवस मेहनत करेन. हा मला फक्त पाच दिवस द्या सर. हा फक्त 5 दिवस दिले. पण एक सांगू, या मुलाकडे ती हुशारी नाहीये. तुम्ही तुमचा वेळ आणि या मुलाची मेहनत वाया घालवताय. नाही नाही सर, तुम्हाला तक्रारीला मी आता जागाच देणार नाही. बघा मी काय करतो. The plants absorb the aqueous solution from the roots. Plants absorb the दादा. aqueous. तू परत परत तेच तेच का बोलतोयस? तुझ्या डोक्यात काही शिरत नाहीये का? ढ आहेस का तू? 16व्या वर्षी सचिन तेंडुलकर याने कराचीमध्ये 1989 साली त्याची पहिली टेस्ट मॅच खेळली. त्यामध्ये त्याने 0 रन्स केले. त्याला वकार युनिस याने बोल्ड केले. पहिल्या मॅचमध्ये 0वर आऊट झालेल्या या प्लेअरने पुढे जगातले जवळजवळ सगळे रेकॉर्ड्स तोडले. आत्तापर्यंत त्याने 159 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. त्याच्यामध्ये त्याने 12,773 रन्स केले आहेत. त्याचं बॅटिंग ॲव्हरेज आहे 54.72 आणि त्याच्या सेंचुरीज आहेत 42. त्याच्या वन डेच्या करिअरमधनं 425 मॅचेस खेळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्याने 16,654 रन्स केलेले आहेत. त्याचं बॅटिंग ॲव्हरेज आहे 44.71 आणि त्याने आतापर्यंत 43 सेंचुरीज मारल्या. दुर्गे मी ढ नाहीये. चल दुर्गा बस कर. जा झोप जा. झोप नाही येते. बाबा दादा झोपला असेल. तो उठतो कधी? एकटा असेल ना तो? नाही, कुलकर्णी आणि संदीप आहेत ना त्याच्या सोबतीला. उद्या सकाळी आपण जाऊया. तुझा झोप. बरं. तर तुम्ही हे पैसे ठेवा आणि
आणि ही औषधं. पैसे? औषध कसली? श्रीची डॉक्टरांनी लिहून दिलेली सगळी आहे. तुम्हाला कसं काय कळलं? दुर्गा, बाबा म्हणजे दादाला औषध हवी होती आणि तुमच्याकडे पैसे नव्हते म्हणून मी